तथागत गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिबा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करू आज मी आपल्याशी बाबासाहेबांच्या अनुषंगाने समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम केलं जात आहे किंवा जाणीवपूर्वक बौद्ध समाजामध्ये किंवा आंबेडकर अनुयायांमध्ये संभ्रम केला जातोय, त्या संघाच्या अनुषंगाने मी आपल्याशी संवाद साधणार आहे। वास्तविक पाहता RSS हा किंवा संघ हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेमध्ये असतो, किंवा स्वतःला चर्चेमध्ये सातत्याने ठेवण्याचं काम करतो। आणि हीच गोष्ट आपल्याला गेल्या 1-2 दिवसापासून पाहायला मिळते। तर नुकतंच वृत्तपत्रांमध्ये एक वृत्त छापून आलं की 2 जानेवारी 1946 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कराडमधील संघ शाखेला भेट दिलेली होती आणि बाबासाहेबांना देखील या संघ शाखेबद्दल सहानुभूती होती, अशा प्रकारची एक आपण बातमी पाहतोय आणि त्याच्यावर चर्चा होताना पाहतोय। याच अनुषंगाने मी आपल्याशी बहुजन संघटकचे प्रमुख राहुलजी खांडेकर आहे यांनी विनंती केल्यानुसार मी आपल्याशी या विषयाच्या अनुषंगाने आपल्याशी संवाद साधणार आहे। मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की अशा प्रकारची चर्चा सर्वसाधारणपणे समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याच्या संदर्भामध्ये, बुद्धिभेद करण्याच्या संदर्भामध्ये प्रामुख्याने RSS किंवा संघ हे सातत्याने करत आलेले आहेत। अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा संविधानावर त्यांनी अधिक लक्ष केंद्रित केलेलं आहे। त्याचं कारण असं की गेल्या लोकसभेमध्ये काँग्रेसने संविधान हे वापरलं आणि त्याचा परिणाम लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आपल्याला झालेला दिसून येतो। आणि म्हणून लोकसभेच्या नंतर त्यांनी आपलं लक्ष संविधानावर केंद्रित केलेलं आहे। भाजप किंवा संघ जे आहेत सर्वसाधारणपणे काँग्रेसला लक्ष्य करण्यासाठी आज संविधानाचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वापर करताना दिसतो। ते असं सांगतात की काँग्रेसने राष्ट्रवादी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खूप त्रास दिलेला आहे। काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 2 वेळेला निवडणुकीमध्ये पराभूत केलेलं आहे। काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर एवढा दबाव आणला की त्यांना राजीनामा देणं भाग पडलेलं आहे। अशा पद्धतीने काँग्रेसला लक्ष्य करीत आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे किंवा संविधानाचे विरोधक नाही असं भासवण्याचा प्रयत्न जो आहे ही मंडळी करताना दिसून येते।
परंतु वास्तविकता वेगळी आहे की ज्या सरदार पटेलांचा पुतळा गुजरातमध्ये भाजपने उभा केलेला आहे, त्या पटेलांची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये काय होती यावर ते बोलत नाही. तर ज्यावेळेला संविधान सभेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळेला सरदार पटेलांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेमध्ये येऊ देणार नाही. आणि ज्या हॉलमध्ये ते पत्रकार परिषद घेत होते त्या हॉलचा दाखला देत ते असं म्हणाले की आम्ही या सर्व प्रकारची दारं दरवाजे खिडक्या बंद केलेत आहेत. एवढंच नव्हे तर या तावदानं जी आहेत ती देखील बंद केलेली आहेत. बघूयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसे मध्ये येतात. म्हणजे अशा प्रकारची टोकाची भूमिका सरदार पटेलांनी घेतलेली होती आणि त्या पटेलांचा जगात उंच पुतळा उभारण्याचं काम भाजप करतं आणि आपण आंबेडकरवादी आहोत किंवा आंबेडकरी विचाराच्या आणि संविधानाच्या बाजूच्या आहोत अशा प्रकारची भूमिका ही या ठिकाणी ते घेतात. ते म्हणतात की काँग्रेस जे आहे ते संविधान विरोधी आहे. तर काँग्रेस हे संविधान विरोधी असतं तर मग संविधान जे आहे हे 2014च्या नंतर आलेलं नाही आहे. संविधान जे आहे हे 1950ला अस्तित्वात आलेलं आहे. 1949ला ते तयार झालेलं आहे. याचा अर्थ काँग्रेस हे संविधानाच्या विरोधामध्ये होतं असं आपल्याला म्हणता येऊ शकणार नाही. परंतु संघ आणि भाजप या पद्धतीने काँग्रेसला टार्गेट करताना दिसून येतात. आणखी एक मुद्दा सातत्याने मांडला जातो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा जो दिलेला आहे तो त्यांच्यावर प्रचंड दबाव आणल्या गेल्यामुळे त्यांनी राजीनामा दिलेला आहे असं देखील भासवलं जातं. आणि ज्यावेळेला देशाचे पंतप्रधान अशा पद्धतीचं वक्तव्य करतात त्यावेळेला ही गोष्ट खरी वाटायला लागते. परंतु त्याच्यातली वास्तविकता काय आहे तर त्याच्यातली वास्तविकता ही आहे की ज्या वेळेला हिंदू कोड बिल पास झालं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानापेक्षा देखील अपार कष्ट हे हिंदू कोड बिल तयार करण्यासाठी घेतलेलं होतं आणि ते हिंदू कोड पास झालं नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला. आता हे हिंदू कोड बिल पास कुणी होऊ दिलेलं नाही तर त्याला केवळ काँग्रेस कारणीभूत होते असं नाही तर या देशातल्या हिंदुत्ववादी शक्ती देखील त्यामागे असलेल्या दिसून येतात. त्याची नावं देखील आपल्याला सातत्याने स्पष्टपणे घेता येऊ शकतील की एक करपात्री महाराज होते. आता करपात्री हे त्यांचं टोपण नाव. तर त्या काळामध्ये त्यांनी एक पक्ष काढलेला होता रामराज्य पक्ष नावाचा आणि हे पक्ष काढत असताना त्यांनी सांगितलं की या पक्षाचा उद्देश काय आहे तर ते म्हणले या ठिकाणी हिंदू कोड बिलाला विरोध करण्यासाठी हा पक्ष आपण काढलेला आहे. करपात्री हे काँग्रेस नव्हते. करपात्री हे हिंदुत्ववादी होते आणि म्हणून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये ही भूमिका घेतली. दुसरी आणखी एक महत्वाची गोष्ट मी आपल्याला सांगतो की त्या काळामध्ये हिंदू नावाचं वृत्तपत्र त्याच्यामध्ये कार्टून आलेलं होतं की ज्यावेळेला हिंदू कोड बिल हे पास होऊ शकलं नाही पारित होऊ शकलं नाही त्यावेळेला एक कार्टून आलेलं होतं आणि ते कार्टून पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येऊ शकेल. त्याच्यातले 2 कार्टून अशा प्रकारची होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत ते एका विहिरीच्या वरच्या बाजूला उभा राहिलेले आहेत आणि त्यांच्या हातामध्ये एक महिला जी आहे त्या महिलेचा हात आहे ती महिला एका विहिरीमध्ये लोंबकळती आहे आणि तिला वर काढण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतायत. आणि दुसरी गोष्ट अशी की तिच्या पायाला काही माणसं लोंबकळत आहेत म्हणजे त्या महिलेने वर निघू नये यासाठी ते लोंबकळत आहेत.
म्हणजे हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून बाबासाहेब या देशातल्या स्त्रियांना वर आणू इच्छित होते, ही भूमिका त्या कार्टूनची आहे. आता दुसरे कार्टून असं आहे की एक महिला आहे आणि एक माणूस तिला अक्षरशः पायाने तुडवतो आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना सांगतायत की तू तिच्या अंगावरून निघ, तिच्या पाठीवर तू नाचतोय, तू बाजूला सर. परंतु तो माणूस त्यांनाच एक प्रकारे इशारा करतोय की तुम्ही या ठिकाणी थांबू नका. आता त्याच्यातलं खरं तत्व मी तुम्हाला सांगतो की त्याच्यामध्ये पायाला लोंबकळणारी जी माणसं होती किंवा त्या महिलेच्या पाठीवर उभा राहून नाचणारी जी माणसं होती, ती माणसं कोण होती, तर त्याला नाव त्याने दिलेलं नाही, ही माणसं कोण होती म्हणून. त्या कार्टून ज्यांनी तयार केले त्यांनी नाव दिलं नाही, फक्त त्यांना शेंड्या दाखवलेल्या आहेत. जसं गळ्यामध्ये जानवं आणि शेंडी दाखवलेली आहे. याचा अर्थच असा की हिंदू कोड बिलाला कुणी विरोध केलेला आहे, हा इनडायरेक्टली त्या कार्टून काढणाऱ्यांनी ते दर्शवलेलं आहे. आणि मग हे हिंदू कोड बिल पास न झाल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला. त्यानंतर जसा संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विरोध होता, तसा संसदेच्या बाहेर देखील होता. त्याच्यातले एक होते करपात्र करपात्रीच्या नंतर जरेशास्त्री शंकराचार्य असे होते. आता जरेशास्त्री शंकराचार्य हे काही काँग्रेसचे नव्हते, पण त्यांनी या हिंदू कोड बिलाच्या विरोधामध्ये आपल्या इथल्या पंढरपूरमध्ये फार मोठी सभा घेतली. रुक्मिणी मैदानावर फार मोठी सभा घेतली आणि त्या सभेमध्ये त्यांनी जाहीरपणे सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हिंदूचा कायदा बनवण्याचा अधिकार नाही, कारण ते अस्पृश्य आहेत. अस्पृश्यांना आमचा कायदा बनवण्याचा अधिकार नाही, अशा प्रकारची स्पष्ट भूमिका जी आहे ही जरीशास्त्रीने घेतली. एवढंच नाही तर त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर अशी टीका केली. ते म्हणाले की मी असं ऐकले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अतिशय विद्वान आहे. ते म्हणतं की जरीशास्त्री शंकर ठीक आहे, विद्वान असतील. आणि त्यांनी उदाहरण असं दिले की जसं दूध अतिशय पवित्र असतं, परंतु ज्यावेळेला ते दूध जे आहे का त्या गटारामधून येतं त्यावेळेला त्याची शुद्धता राहत नाही. तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जरी हुशार असले तरी ते शूद्र आहेत, अस्पृश्य आहेत आणि त्यामुळे त्यांचा कायदा चालू शकत नाही, अशा प्रकारची भूमिका घेतली. म्हणजे संसदेमध्ये आणि संसदेच्या बाहेर देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रचंड विरोध झाला आणि त्या विरोधाचा परिणाम म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला. दुसरी गोष्ट अशी की संविधान निर्मितीपासूनच या ठिकाणी या संविधानाला विरोध देखील याच मंडळीने केलेला आहे. संविधानाची निर्मिती होत असताना काही हिंदुत्ववादी लेखकांनी मनुस्मृती ही कशी श्रेष्ठ आहे असे सांगणारे ग्रंथ लिहिले, अशा प्रकारचे लेख या ठिकाणी लिहिले. किंवा आज देखील जो आपला पुरावा म्हणतो की संविधान सभेच्या संदर्भामध्ये एक संविधान निर्मिती होत असतानाचा एक ग्रंथ आहे, त्याला संविधान इतिवृत्त असं म्हटलेलं आहे आणि ते भारत सरकारने 1949 ला ते प्रकाशित केलेलं आहे. या ग्रंथाच्या 1233 पेजवर एक उल्लेख आहे. काय उल्लेख केलेला आहे की हे संविधानाच्या संबंधी चर्चा होत असताना किंवा संविधान सभेमध्ये चर्चा होत असताना काही मंडळी जी आहे ही गॅलरीमध्ये बसून ही संविधान सभा उधळून लावण्याचा प्रयत्न करत होती. ही सगळी मंडळी हिंदुत्ववादी होती, अशा प्रकारचा उल्लेख या ठिकाणी आढळून येतो. याचा अर्थ संविधानाला विरोध जो आहे तो सुरुवातीपासून त्यांचा आहे. गोळवलकर गुरुजींनी संविधानाला विरोध केलेला आहे. त्यानंतर अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की 2000 मध्ये माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी संविधानाचं पुनर्लेखन करण्यासाठी समिती नेमलेली होती. आता या अनुषंगाने आणखी एक गोष्ट आपण लक्षात घेतलं पाहिजे की संविधानामध्ये दुरुस्ती करणं म्हणजे संविधान बदलणं नाही. बऱ्याच वेळेला ही मंडळी सांगते, पंतप्रधान देखील म्हणतात की याच्या अगोदर काँग्रेसने देखील खूप बदल केलेले आहेत. बदल नाही, दुरुस्ती आहे आणि दुरुस्ती करण्याची तरतूद संविधानामध्ये आहे.
आणि या अनुषंगाने काँग्रेसने सुद्धा दुरुस्ती केल्यात आणि पुन्हा भाजप सरकारने देखील किंवा मधल्या काळामध्ये जे काही सरकार आले त्यांनी देखील दुरुस्ती केलेली आहे. दुरुस्ती करणं हे संविधान विरोधी नाही, पण संविधानामध्ये सुधारणा करणं किंवा ते बदलवणं ही गोष्ट जी आहे ही अत्यंत घातक आहे. आणि अशा स्वरूपाचं काम जे आहे अटल बिहारी वाजपेयीने 2000 मध्ये केलं. त्यावेळेला आपले राष्ट्रपती KR नारायण होते. जर KR नारायण त्या ठिकाणी नसते तर ते प्रस्ताव तो अहवाल त्यांनी परत पाठवला नसता. KR नारायण होते म्हणून तो प्रस्ताव त्यांनी 2 वेळेला पाठवला तरी ते परत केला. त्यानंतर वाजपेयीच्या काळामध्येच एक नाव आपल्याला माहित असेल की ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर टीकात्मक असं पुस्तक लिहिलं, अरुण शौरी, वर्शिपिंग गॉड, फॉल्स गॉड असं नावाचं पुस्तक त्यांनी बाबासाहेबांवर लिहिलं. त्यावेळेला त्याला कोणी विरोध केला नाही. उलट त्यावेळेला काय झालं की या सर्वांनी त्याला सपोर्ट केला. एवढंच नाही तर ते वाजपेयीच्या काळामध्ये मंत्री देखील त्यांना करण्यात आला. आणि एवढं होऊन देखील ते असं म्हणतात की संविधान विरोधी जे आहे ते आम्ही नाही आहेत, संविधानाचे आम्ही समर्थक आहोत असं सांगितलं जातं. किंवा अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की 9 ऑगस्ट 2018 मध्ये दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर जे आहे हे संविधान प्रतिकात्मक जाळण्यात आलं. कुणी जाळलं तर 2 संघटना प्रमुख होत्या त्याच्यामध्ये. एक म्हणजे ब्राह्मण एकता मंच होतं, त्याचे नेते आशुतोष म्हणून होते. आणि दुसरी संघटना जी होती ती आरक्षण विरोधी मंच, त्याचे श्रीनिवास पांडे आणि संजय शर्मा हे नेते होते. या लोकांनी या जंतर मंतर मैदानावर 9 ऑगस्ट रोजी म्हणजे 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या काही दिवस अगोदर आणि तेही लोकसभेच्या शेजारी हे संविधान जाळण्याचं काम केलं. प्रतिमात्मक संविधान या ठिकाणी जाळण्यात आलं. आता यावरून आपल्या लक्षात येऊ शकेल की यांची भूमिका काय, की इतकं होऊन देखील ते सांगतात की आम्ही संविधानाचे रक्षक आहोत आणि काँग्रेस हे संविधानाला विरोध करत आहे. तर अशाच प्रकारचं विधान त्यांनी या ठिकाणी देखील केले. जसं त्यांचा चेहरा एक असतो आणि ते बोलतात एक, त्याचप्रमाणे त्यांनी अलीकडच्या काळामध्ये 2 जानेवारी 1940 मध्ये जी घटना घडलेली आहे ती घटना नव्याने मांडण्याचा प्रयत्न केला, त्याला उजाळा देण्याचं काम केलेलं आहे. आणि त्याच्यावर या ठिकाणी चर्चा होती. खरं तर 2040 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघ कार्यालयाला भेट दिली याचा निश्चित किंवा या ठिकाणी एकमेव म्हणजे त्याला आपण म्हणतो की वैज्ञानिक अशा प्रकारचा पुरावा त्यांच्याकडे नाही. एक बनावट पुरावा या ठिकाणी समोर करून ते म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कराडमध्ये 1940 मध्ये संघ कार्यालयाला भेट दिली होती. एवढंच नव्हे तर ते असं म्हणाले होते की या संघटनेविषयी मला आत्मीयता आहे. आता ही काय त्यांनी मारलेली पहिली थाप नव्हती किंवा हे त्यांचं पहिलं खोटं बोलणं नाही. तर त्यांनी अनेकदा खोटं बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा खोटं लोकांच्या मनामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यातल्या काही गोष्टी मी सांगतो की 1948 मध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी संघावरील बंदी उठवावी म्हणून प्रयत्न केला होता, अशी ही एक थाप त्यांनी मारलेली आहे. म्हणजे बाबासाहेबांना संघाविषयी आपुलकी होती आणि म्हणून बाबासाहेबांनी 1948 मध्ये संघावरची जे महात्मा गांधीला मारल्यानंतर संघावर जी बंदी घातली होती ती बंदी उठवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ते असं म्हणतात की 1952च्या निवडणुकामध्ये बाबासाहेबांचा जो शेड्यूल कास्ट फेडरेशन होतं त्या शेड्यूल कास्ट फेडरेशननी आमच्याशी युती केली होती. म्हणजे या ठिकाणी संघाची किंवा त्यावेळेला पक्ष जो होता हिंदू महासभा याच्याशी युती केली होती. अशाही प्रकारचं विधान त्यांनी केलेलं आहे. आणि तिसरं विधान देखील अशाच पद्धतीचं आहे की ते म्हणतात की 1952ला भंडाऱ्याची पोटनिवडणूक बाबासाहेबांनी लढवली आणि ती निवडणूक लढवली. त्यावेळेला त्यांना त्या निवडणुकीमध्ये मदत करण्याचं काम कोणी केलं तर त्यावेळेला दत्तोपंत ठेंगडी नावाचे ग्रस्त होते, त्यांनी बाबासाहेबांना मदत केलेली आहे. एवढंच नव्हे तर ते असं म्हणतात की बाबासाहेब ज्या निवडणुकीला उभा होते त्याचं बूथ प्रमुख जे होते ते ठेंगडे होते आणि त्याच्याही पलीकडचा कहर ते असं म्हणतात की ते शेड्यूल कास्ट फेडरेशनचे सरचिटणीस होते. म्हणजे दत्तोपंत ठेंगडी जे आहेत हे शेड्यूल कास्ट फेडरेशनचे सरचिटणीस होते असंही या ठिकाणी म्हटलं जातं. आता अशा स्वरूपाची जी ही खोटी बोलण्याची मालिका जी आहे ही
आज निर्माण झाली असली तरी त्याची मुळं जी आहेत ती तुम्हाला 2017 आणि 2020च्या एका प्रकरणामध्ये दिसतील. आता 2020ला काय झालं तर 2020 जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जन्मशताब्दी वर्ष आणि म्हणून 14 एप्रिलच्या निमित्ताने एक उपक्रम राबवला गेला. आणि तो उपक्रम काय होता तर 15 एप्रिल रोजी अरुण आनंद नावाचा संघाचा एक कार्यकर्ता होता. या अरुण आनंदनं काय केलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने द प्रिंट या वेब पोर्टवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संबंधीची एक लिंक जी आहे किंवा एक आपल्या थोडक्यामध्ये म्हणता येईल की एक पोस्ट त्यांनी टाकली आणि त्याचं टायटल काय होतं डॉक्टर आंबेडकर लिंक विथ RSS अँड हाऊ दिअर आयडिओलॉजी वेअर सिमिलर. म्हणजे त्यांनी पोस्ट अशी टाकली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आणि RSSचे संबंध होते आणि त्यांची विचारधारा कशी एक होती अशा टायटल खाली 6.5 मिनिटाची जी आहे एक पोस्ट टाकली. आता त्यांनी काय केलं पहिला दावा असा केलेला आहे की ही पोस्ट खूप लोकांना आवडली आणि जवळपास 21,000 लोकांनी हा व्हिडिओ पाहिला. आणि मग दुसऱ्या थापा असं त्यांनी मांडलं की आता ते 21,000 पाहिले किंवा ना माहीत नाही आपण त्याचं काय सांगू शकत नाही. पण त्यांनी सांगितलं की या पोस्टमध्ये त्यांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 1940 मध्ये कराडमधल्या संघ कॅम्पाला भेटले होते आणि त्याने कार्यकर्त्याशी चर्चा देखील केली होती. त्यानंतर 2017 मध्ये म्हणजे त्याच्या अगोदर काही दिवस अगोदर आहे की त्या ठिकाणी राकेश शर्मा नावाचा एक संघाचा मुलगा होता त्याने देखील एक लेख लिहिला होता आणि त्या लेखामध्ये देखील त्यांनी सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघावरची बंदी उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरी गोष्ट अशी की पुण्यामध्ये देखील बाबासाहेब आंबेडकर जे आहे ते संघ शाखेला भेटले होते अशाही प्रकारची कल्पना आहे. आणि त्याच्या आधारावर त्या आनंद अरुणच्या ह्याच्यावर किंवा राकेश शर्मा याच्या आधारावर हे हळूहळू काहीतरी बाहेर काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात. आता याच्यातलं तथ्य काय आहे तर याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येईल की समजा संघावरली बंदी उठवण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. मग संघाचे जे प्रमुख होते त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूशी पत्रव्यवहार केलेला तो उपलब्ध आहे. सरदार पटेलाशी केलेला आहे आणि त्यावेळेला अनेक पत्रव्यवहार जे आहेत ते संघाच्या प्रमुखांनी केलेले आहेत. त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी केलेला संवाद कुठेही आपल्याला आढळून येत नाही. आणि दुसरी गोष्ट संवाद केला असला तरी कुणीही या संघावरची जी बंदी आहे तुम्ही उठवा असं कोणी म्हटलेलं नाही किंवा बाबासाहेबांनी देखील असं कुठलाही प्रयत्न केलेला दिसून येत नाही. फक्त या मंडळीला काय करायचं की बाबासाहेब जे आहेत हे संघाच्या बाजूने होते हे दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. त्यांनी दुसरी गोष्ट जी सांगितलेली आहे ती अशी आहे की 1952च्या इलेक्शनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्याशी युती केली होती म्हणजे हिंदू महासभेशी युती केली होती आणि संघाशी देखील युती केली. संघ त्यावेळेला पक्ष नव्हता, हिंदू महासभा सबपक्ष होता. आता ही थाप देखील आपल्याला कशी लक्षात येते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 16 ऑक्टोबर 1951ला आपला जाहीरनामा निवडणुकीचा प्रकाशित केला होता आणि या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी स्पष्ट असा उल्लेख केला होता की शेड्यूल कास्ट फेडरेशन जे आहे हे हिंदू महासभा या पक्षाशी किंवा RSS सारख्या संघटनाशी किंवा त्यांच्या शब्दात सांगायचं झाले तर हिंदू महासभा किंवा RSS सारख्या प्रतिक्रियावादी संघटनेशी आम्ही कदापिही युती करणार नाही किंवा त्यांच्या बरोबर जाणार नाही अशा प्रकारचा जाहीरनाम्यामध्येच उल्लेख केला होता. त्याचा अर्थ उघड होतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांच्याशी कुठल्याही प्रकारची युती केली नाही आणि हे दादांत खोटं बोलतात हा त्याच्यातून अर्थ निघतो. म्हणजे एक तर त्याला पुरावा नव्हता आणि दुसरा पुरावा भक्कम कोणता आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. आता तिसरी अफवा आपल्याला म्हणता येऊ शकेल किंवा तिसरा जो आहे तो लबाड जो पुरावा म्हणतो तो दुसरा दिलेला आहे की 1952च्या पोटनिवडणुकीमध्ये
दत्तोपंत ठेंगडी यांनी बाबासाहेबांना मदत केली. आता हे कुणी सांगितलेलं आहे तर अरुण आनंद जे आहेत, ज्यांनी जी वेबसाईट त्या दिवशी दाखवली, मी म्हटलं दाखवली 6.5 मिनिटं, त्याच्यामध्ये देखील त्यांनी ते सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये 3 गोष्टी सांगितल्या त्यांनी. पहिली गोष्ट अशी की ठेंगडीने त्यांना मदत केली. दुसरं ते म्हणले की त्या एका बूथचे प्रमुख होते. आणि तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली की ते शेड्यूल कास्ट फेडरेशनचे सरचिटणीस होते. आता दत्तोपंत ठेंगडी जिवंत नाही आहेत, बाबासाहेब देखील नाहीत, त्यामुळं त्याच्यामधलं वास्तव स्वरूप जे आहे हे आपल्याला कुठेतरी रेफरन्स देऊनच पाहावं लागतं. आता त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो की 1942ला शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना झाली आणि त्यावेळेला शेड्यूल कास्ट फेडरेशनचे सरचिटणीस होते ते दादासाहेब खोब्रागडे होते. म्हणजे त्यावेळेला गडकरी तुमचे हे असण्याचा संबंधच येत नाही, दत्तोपंत ठेंगडी. त्यानंतर दादासाहेब खोब्रागडे यांच्यावर एक पुस्तक आलं, महाराष्ट्राचे शिल्पकार दादासाहेब खोब्रागडे म्हणून. हे पुस्तक आले आणि त्या पुस्तकामध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशन निर्माण झाल्यापासून ते पोटनिवडणूक संपल्यापर्यंतचा सगळा उल्लेख आहे. म्हणजे 1952ची पोटनिवडणूक आहे याच्यावर देखील सविस्तर लिहिलं गेलेलं आहे. पण या पुस्तकामध्ये चुकून सुद्धा कुठंही दत्तोपंत ठेंगडीचं नाव नाही. आणि बूथवर असणं किंवा मदत करणं हे तर नाहीच नाही, परंतु दत्तोपंत ठेंगडीचं कुठेही नाव नाही. तिसरी गोष्ट आपल्याला सांगतोय की त्यावेळेला भीमराव गजबिये म्हणून होते. या भीमराव गजबियेने काय केले की पोस्टमार्टम ऑफ RPI असं एक पुस्तक लिहिलं आणि त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केले कल्पनेतला पक्ष स्थापन झाल्यापासून आणि त्याच्यानंतर मोडतोड झाली त्या सगळ्या गोष्टीचा उल्लेख केला. म्हणजे रिपब्लिकन पक्षाचा एकंदरीत सर्व आढावा जो आहे तो या गजबियेने घेतलेला आहे. आता त्याचं संपूर्ण पुस्तक जरी चाललं आपण तर त्याच्यामध्ये देखील दत्तोपंत ठेंगडीचा कुठेही नाव आलेलं दिसून येत नाही. किंवा राजेंद्र भोसले नावाचे ग्रस्त आहेत, त्यांनी एक पुस्तक या संदर्भामध्ये लिहिले, आमचे बाबासाहेब नावाचे. आता हे पुस्तक देखील प्रामुख्याने विदर्भामधली जी चळवळ आहे त्या अनुषंगाने आहे आणि त्या पुस्तकामध्ये देखील आपल्याला दत्तोपंत ठेंगडींचा उल्लेख आढळून येत नाही. त्यानंतर 1950 ते 54 या काळामध्ये सरचिटणीस कोण होते याचा मात्र उल्लेख आपल्याला सापडतो, ते PM राजबोस होते. म्हणजे या ठिकाणी ते निवडणुकीशी संबंधित नव्हते, बूथचे प्रमुख नव्हते आणि सरचिटणीस देखील नव्हते. याचा आणखी एक पुरावा मी आपल्याला सांगतो आणि ते पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येऊ शकेल की आता समजा बूथवर तुम्हाला जायचं आहे, सरचिटणीस व्हायचं असेल तर पहिल्यांदा त्या पक्षाचा सदस्य असलं पाहिजे. मग दत्तोपंत ठेंगडी त्या पक्षाचे सदस्य होते का तर ते कदापि नव्हते. त्याचा एक पुरावा आपल्याला सांगतो, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनची घटना लिहिलेली आहे आणि त्या घटनेमध्ये त्यांनी स्पष्ट असं म्हटलं की 18 वर्षावरील कोणत्याही अनुसूचित जाती जमातीच्या सदस्यांना व्यक्तीला 4 आणे भरून आणि आपली प्रतिज्ञापत्र सादर करून या पक्षाचं सदस्यत्व घेता येऊ शकतं. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होता की शेड्यूल कास्ट फेडरेशनमध्ये प्रामुख्याने SCच्या लोकांनाच सभासद करून घेतलं जात होतं. तर दत्तोपंत ठेंगडी काही SC नव्हते आणि म्हणून प्रतिज्ञापत्रामध्ये जे केलेलं आहे ते तिथं आपल्याला दिसूनच येत नाही. याचा अर्थ दत्तोपंत ठेंगडीविषयी जे काही सांगितलं गेलेलं आहे ते दादांत खोटं आहे आपल्याला दिसून येतं. म्हणजे सातत्याने संघाने बाबासाहेबांच्या अनुषंगाने, आता ते असं का केलं माहित नाही, परंतु सातत्याने खोटं बोलण्याचं काम त्याने केलेलं आहे, सातत्याने थापा मारण्याचं काम केलेलं आहे, हे आपल्याला लक्षात येऊ शकेल. आणि अशीच एक आपण आपल्याकडे खेड्यामध्ये म्हणतो सोनकडी थाप म्हणतो, ती थाप म्हणजे 1940ची आहे. आता त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगतो की हे कसं मांडलं गेलं की मग मी आता सांगितल्याप्रमाणे की याची सुरुवात जी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने अरुण आनंद यांनी जी त्या वेबसाईटवर टाकली होती त्याच्यातून आलेली आहे. आता यांचा पुरावा काय सांगतो तुम्हाला की हे खरं का म्हणतात. त्यांनी काय केलं, परवा लोकसत्तेमध्ये देखील बातमी वगैरे दिलेली आहे परवाच्या, की त्यांनी म्हणले की ही बातमी जी आहे
ही 9 जानेवारी 1940च्या केसरीच्या अंकामध्ये आलेली होती आणि तो केसरीचा अंक त्यांनी जपून ठेवलेला आहे असं त्यांचं मत आहे. आणि याचाच हवाला या ठिकाणी संघमंडळीने दिलेला आहे आणि बाबासाहेब त्या ठिकाणी आलेले होते हे सांगितलं. आणि या एका पुराव्याच्या आधारावरच त्यांच्या एक विश्वसंवाद केंद्र आहे, त्या केंद्राने देखील ही बातमी फ्लॅश केलेली आहे. आणि परवा कराडला कार्यक्रम झाला. कशाच्या वतीने तर विचार बंधुत्व परिषद आहे. या परिषदेचे अध्यक्ष खासदार प्रदीप रावत होते आणि ॲडव्होकेट गायकवाड त्या ठिकाणी होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये या संबंधीचा कार्यक्रम झाला. आणि या कार्यक्रमामध्ये ते गायकवाड असं म्हणाले की बाबासाहेबांचं बंधुत्व जो होतं तेच बंधुत्व हेडगेवारांचं आहे आणि म्हणून आपण एकत्रित येऊन काम करावं असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि संघाला हेच हवं होतं, कारण ॲडव्होकेट गायकवाड जे आहेत हे बुद्धिस्ट आहेत. आता बुद्धिस्ट माणसं असं बनवलं की हेडगेवार आणि बाबासाहेब एकच आहेत, तर मग त्यांना तेच हवं आहे आणि त्याच्यासाठी हे सगळं चालू आहे. परवा एका ठिकाणी त्यांचं एक स्लोगन देखील एका निवडणुकीचं आलेलं होतं. भारतभूमीचे 3 शिल्पकार फुले, आंबेडकर आणि हेडगेवार. म्हणजे हेडगेवारांना आणि बाबासाहेबांना एका पंक्तीमध्ये आणायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जसे राष्ट्रवादी होते तसं, फुले जसे होते तसं हेडगेवार त्या ठिकाणी आणून बसवायचं आहे आणि त्याच्यासाठी ही सर्व उठाठेव केलेली दिसून येते. आणि या भूमिकेतूनच त्यांनी हा कार्यक्रम म्हणजे एका केसरीच्या कात्रणाच्या आधारावर हे कार्यक्रम केलेले दिसून. आता एकंदरीत आपण यांच्या भूमिकेच्या संदर्भामध्ये, संघाच्या कामाच्या संदर्भामध्ये आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येऊ शकेल की अशा प्रकारच्या बातम्या फ्लॅश करून ते लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम करतात किंवा बुद्धिभ्रंश करण्याचं काम करतात. अशा कार्यक्रमाला आंबेडकरी चळवळीतील माणसाला सन्मान देण्याचं काम करतात, त्यांना त्या ठिकाणी बोलवतात आणि त्यांच्याकडून ह्या सर्व गोष्टी वधवून घेतात. यासाठी त्यांनी सातत्याने खटाटोप केलेला असतो आणि हेच नेमकं या कार्यक्रमाच्या अनुषंगाने देखील झालेलं दिसून येतं. परंतु आपण जर लक्षामध्ये घेतलं की ही जी बातमी मी सांगितली की केवळ केसरीच्या कात्रणाच्या आधारावर आलेली बातमी आहे. आता या संदर्भामध्ये आपण जर पुरावा पाहिला आणि या संदर्भामध्ये एक पुण्याचे अरुण खरे होते आणि आपले या संबंधीचे हरी नरके यांनी या संदर्भामध्ये देखील लिहिलेलं आहे. ते असं म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये जे जे काही संदर्भ ग्रंथ आलेले आहेत त्याच्यामध्ये कुठेही या संबंधीचा उल्लेख आढळून येत नाही. आता केसरीचं ते कात्रण सोडलं तर कुठे ही बातमी आहे, तर मी तुम्हाला सांगतो की चांगदेव खैरमोडे जे आहेत यांचे 12 खंड आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र लेखक आहेत आणि त्यांनी बाबासाहेबांच्या एकंदरीत जीवनावर 12 खंड लिहिलेले आहेत. एका घटनेवर एक खंड काढलेला आहे, जसं की धर्मांतर घोषणेचा एक सेपरेट खंड त्यांनी काढलेला आहे. आपण हे 12 खंड जरी पाहिले तर या 12 खंडामध्ये कुठेही एक ओळ अशी दिसत नाही की बाबासाहेबांनी संघ शाखेला भेट दिलेली आहे. त्यानंतर BC कांबळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याच्या अनुषंगाने 24 खंड काढलेले आहेत. या 24 खंडामध्ये देखील आपल्याला कुठेही असा उल्लेख सापडत नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या दिवशी संघ शाखेला भेट दिलेली आहे. त्यानंतर सामाजिक न्याय विभाग दिल्ली इथून देखील हिंदी अनुवाद केलेले विजेंद्र पांडे म्हणून आहेत, त्यांनी हिंदी अनुवाद केले. त्यांचे 3 सहकारी आहेत. या 4 लोकांनी हिंदी अनुवाद केलेले आहेत आणि बाबासाहेबांच्या जीवनावर 21 खंड काढलेले आहेत. त्या 21 खंडामध्ये देखील कुठेही आपल्याला उल्लेख सापडत नाही. किंवा आपल्याकडे महाराष्ट्र शासन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषण काढतात. या खंडामध्ये जे काही खंड निघालेले आहेत इंग्रजी मराठी कुठेही त्यांचा उल्लेख आढळत नाही. किंवा अलीकडच्या काळामध्ये प्रदीप गायकवाड यांनी देखील जवळपास 10 खंड काढलेले आहेत, त्याच्याही मध्ये माहिती आढळून येत नाही. किंवा फमू गांजरे यांनी देखील बाबासाहेबांच्यावर खंड काढले, त्यांच्याकडे देखील ही माहिती मिळत नाही. याच्यातून आपण काय बोध घ्यायचा तो घेऊ शकतो. आणि मग नेमके केसरीमध्येच आलेली कशी काही येऊ शकते. किंवा बाबासाहेबांची जे वृत्तपत्र होतं त्या काळामध्ये जनता हे वृत्तपत्र होतं, या जनता वृत्तपत्रामध्ये कुठेही त्याचा उल्लेख आढळत नाही.
नाहीतर बाबासाहेबांनी साध्या साध्या गोष्टींचा उल्लेख देखील जनतामध्ये केलेला आहे। एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी जेवायला गेलं असलं तरी जनताने त्याचा उल्लेख केलेला आहे। काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदल्या दिवशी साबळे नावाच्या का कार्यकर्त्याच्या घरी जेवायला जातात, त्याचा उल्लेख आपल्याला जनतामध्ये सापडतो। काळाराम मंदिर सत्याग्रह संपल्यानंतर एका भंगी समाजातील मुलांच्या घरी त्यांनी जेवायला गेलेला उल्लेख आपल्याला सापडतो। आणि मग या सगळ्या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी संघ शाखेला भेट दिल्याचा उल्लेख कसा काय सापडत नाही? कारण तो नव्हता म्हणून ते सापडत नाही। म्हणून या बाबासाहेबांच्या संबंधी लिखित कुठल्याही ग्रंथामध्ये हा उल्लेख नाही आहे, तर जाणीवपूर्वक संघ लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी त्याचा उल्लेख करतोय। हे झालं बाबासाहेबांच्या संबंधीचं। आता संघाच्या द्वारे देखील काही ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत, त्याच्यामध्ये देखील आपल्याला उल्लेख सापडतो का? आता त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आपल्याला सांगतो की कृष्णराव गांगुर्डे म्हणून होते। तसं तर कृष्णराव गांगुर्डे हे दादासाहेब गायकवाडांचे सहकारी होते। काळाराम मंदिर सत्याग्रहामध्ये त्यांचा सहभाग होता। परंतु नंतर ते काय केले की सावरकरांच्या विचाराला भाळून त्यांनी दादासाहेबांची चळवळ म्हणजे बाबासाहेबांची चळवळ सोडली आणि ते हिंदू महासभेमध्ये दाखल झाले। आणि त्यावेळेला पुण्यामध्ये हिंदू युवक परिषद होती आणि त्याचे अध्यक्ष हेडगेवार होते आणि त्या परिषदेमध्ये हा कृष्णराव देखील सहभागी झालेला होता। आता त्याचा उल्लेख मी यासाठी करतोय की कृष्णराव गांगुर्डे यांच्यावर एक चरित्रात्मक कादंबरी आलेली आहे आणि या कादंबरीमध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख केलेला आहे। आता कृष्णराव तर बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये होते आणि बाबासाहेबांना जर संघाच्या कार्यालयाला भेट दिली असेल तर त्यांना अतिशय आनंद झाला असेल किंवा बरं झालं मी या पक्षात काम या संघटनेत काम करतोय, बाबासाहेब देखील येतात आणि त्याने तर गौरवाने उल्लेख करायला पाहिजे होता। परंतु कृष्णराव गांगुर्डे यांच्या चरित्रामध्ये देखील हा उल्लेख आपल्याला आढळून येत नाही। आता त्यानंतर आपण बघूया की संघाची जी काही पुस्तकं आहेत त्या संघाच्या कुठल्या पुस्तकामध्ये आहेत, तर आपल्याला लक्षात येऊ शकेल की RSS मध्ये देखील काही प्रमुख ग्रंथ आहेत। आता त्याच्यातले काही एक दोन प्रमुख ग्रंथाची नावं आपल्याला सांगतो की हेडगेवार यांच्या संदर्भामध्ये देखील एक महत्वपूर्ण ग्रंथ आलेला आहे, परमपूज्य हेडगेवार पत्ररूप दर्शन, पत्ररूप श्री गुरुजी आणि समग्र गुरुजी असे ग्रंथ आहेत। या ग्रंथामध्ये देखील नाही, म्हणजे RSSच्या मूळ ग्रंथामध्ये त्याचा देखील कुठला उल्लेख नाही। किंवा रामचंद्र दाते म्हणून पुण्याचे होते, ते हिंदू महासभेचे कार्यकर्ते होते, ते पुण्यातच राहत होते आणि त्याने देखील हिंदू महासभेचे कार्याच्या संबंधीचा ग्रंथ लिहिला की महाराष्ट्रातील हिंदू महासभेच्या कार्याचा अभ्यास। आता याच्यामध्ये देखील कुठं उल्लेख नाही। आता किमान ते पुण्याचे होते म्हणून बाबासाहेब पुण्याच्या शाखेला भेटले असं म्हटलं जातं आणि मग पुण्याच्या शाखेचा तरी उल्लेख त्यांच्याकडे यायला पाहिजे होता, परंतु त्याच्यामध्येही ते आलेलं नाही। मग कराडच्या किंवा पुण्याच्या शाखेमध्ये बाबासाहेब आले याला त्यांच्याकडे कुठलाही पुरावा नाही, फक्त केशरीचं एक कात्रण सोडलं तर। आता ते काहीही करू शकतात, कात्रण निर्माण करू शकतात, म्हणजे संघ आणि भाजप काय करतील याच्यावर आपण ठामपणे सांगू शकणार नाही। परंतु कराडच्या घटनेचं वास्तव मी तुम्हाला सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कराडला आले होते। बाबासाहेब आंबेडकर हे कराडला संघ शाखेला भेट देण्यासाठी येणे तर शक्यच नव्हतं किंवा ते सामाजिक कामासाठी देखील आलेलं नव्हतं। तिथं बाबासाहेब एक खटला चालू होता, ते कोर्टामधली केस होती आणि या कोर्टामधल्या केसच्या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत हे डिसेंबरमध्येच आलेले होते, डिसेंबरच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये आलेले होते आणि आल्यानंतर त्याने कोर्टाचं कामकाज या ठिकाणी केलं आणि 1-2 दिवस त्या रेस्ट हाऊसवर ते थांबलेले आहेत। रेस्ट हाऊसवर थांबल्यानंतर दररोज कुठल्या ना कुठल्या प्रकारचे प्राध्यापक त्यांच्याकडे यायचे, चर्चा करायची, त्याच्यामध्ये 1-2 राग आणि त्या ठिकाणी त्यांना सन्मानपत्र देण्यात आलेलं होतं, त्यांचा सत्कार देखील त्या ठिकाणी करण्यात आलेला होता। आणि हा उल्लेख जो आहे हा खैर मोडेंच्या पुस्तकामध्ये आपल्याला सांगतो, 8व्या खंडामध्ये पेज नंबर 28 वर तुम्हाला हा उल्लेख सापडतो। म्हणजे बाबासाहेब आंबेडकर हे कराडला आले होते हे खरं आहे, कराडला आल्यानंतर त्यांना मानपत्र दिलं होतं हेही खरं आहे, परंतु खैर मोड्यांनी आता खैर मोडे तर त्यांचे जवळचे चरित्रकार होते, मग त्यांनी उल्लेख करायला पाहिजे होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघ कार्यालयावर देखील गेले होते, त्यांनी त्याच्याशी चर्चा केली होती। परंतु यामध्ये फक्त खैर मोडेंनी हाच मुद्दा मांडला की त्या ठिकाणी बाबासाहेब होते। आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा खैर मोडेंनी मांडला की ज्यावेळेला बाबासाहेब
पुण्याला निघाले त्यावेळेला त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्यांना आणि त्यांच्या ड्रायव्हरला देखील मार लागलेला होता, हा उल्लेख केला. बरं ठीक आहे, खैर मोरे सोडा की त्यावेळेला एक दीनबंधू नावाचं मासिक निघायचं. आता दीनबंधूच्या या पेपरमध्ये या वृत्तपत्रामध्ये देखील 29/2/40 मध्ये उल्लेख आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कराडला आले होते आणि कराडला आल्यानंतर त्यांना मानपत्र दिलं होतं, असा उल्लेख किंवा अशा प्रकारची बातमी जी आहे ती दीनबंधूमध्ये देखील आलेली आहे. त्यानंतर बाबासाहेब जनता पेपर चालवायचे होते, त्या जनतामध्ये देखील ही बातमी आहे की बाबासाहेब कराडला आले होते, त्या ठिकाणी मानपत्र दिलं होतं. परंतु जनतामध्ये देखील असं कुठं लिहिलेलं नाही की बाबासाहेब त्या संघ शाखेला गेले होते आणि तिथे भेटले होते. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 2 तारखेला या ठिकाणी होते, परंतु संघ शाखेला भेट दिली आहे असा कुठल्याही प्रकारचा उल्लेख जनतामध्ये नाही, दीनबंधूमध्ये नाही किंवा आपल्या खरमुड्यांच्या चरित्रामध्ये देखील नाही. त्यानंतर आणखी एक उल्लेख आहे, तो देखील खरमुडाकडे आलेला आहे आणि टाइम्समध्ये देखील तो उल्लेख आलेला आहे. कोणता? तर त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक मुलाखत देखील घेतलेली आहे आणि त्या मुलाखतीचा उल्लेख आला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पुण्याला आलेत हाही वृत्तांत आहे. आणि पुण्याला आल्यानंतर ते काय केले की ॲडव्होकेट भाऊसाहेब गडकरी यांच्या घरी थांबले होते, हाही उल्लेख आहे. परंतु यांनी काय केलेलं आहे की अर्ध सत्य पकडायचं आणि अर्ध खोटं त्याला जोडायचं. बाबासाहेब कराडला आले होते हे खरं आहे, 2 तारखेला मानपत्र दिलं होतं हे खरं आहे, परंतु शाखेमध्ये गेले नव्हते हे खोटं आहे. परंतु कराडला आले होते याला जोडून त्यांनी सांगितले की शाखेमध्ये गेले होते. तीच गोष्ट पुण्याच्या बाबतीमध्ये आहे की पुण्यामध्ये बाबासाहेब आले, ॲडव्होकेट गडकरी यांच्या घरी थांबले आणि तिथेही संघामध्ये गेले, संघ शाखेला भेट दिली, अशा प्रकारची बातमी त्याला जोडून दिलेली आहे. आणखी एका मित्राने काय केलं की त्या ठिकाणी साळुंके म्हणून आहेत, त्या साळुंकेचा उल्लेख केला की साळुंकेच्या पुस्तकामध्ये देखील आलेला आहे. आता हे साळुंके किती वर्षाचे आहेत? त्यांची जन्मतारीखच आहे 1920 जन्मतारीख आहे, म्हणजे त्यांचं वय 20 वर्षाचं. आणि 20 वर्षाचा माणूस जो आहे तो बाबासाहेबांबरोबर संघ शाखेत कसा जाईल? आणि मग बाबासाहेबांविषयी त्याला काय माहिती आहे? म्हणजे पुण्यामध्ये देखील बाबासाहेब होते, कराडमध्ये देखील होते, परंतु त्यांनी संघ शाखेला भेट दिल्याचा कुठेही उल्लेख असलेला दिसून येत नाही. आणि फक्त केसरीमध्ये एकमेव कात्रण आहे आणि या कात्रणाच्या आधारावरच त्यांनी सांगितले की बाबासाहेब शाखेत आले होते. आणि एवढेच नव्हे तर काय केलं, ते म्हणाले की तुमच्या संघटनेविषयी मला आत्मीयता आहे आणि केसरीने त्याचं वर्णन केलं. आता केसरीचे आणि बाबासाहेबांचे संबंध कसे होते? म्हणजे केसरी म्हणजे बाबासाहेबांवर फार प्रेम करणारं वृत्तपत्र होतं किंवा ती मंडळी होती असंही नाही, कारण त्याच्या अगोदर 2-4 वर्षाचा इतिहास आपण पाहिल्यानंतर लक्षात येऊ शकेल की केसरी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यामधले काय संबंध होते. 1935 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं येवल्यामध्ये आणि 18 तारखेला त्यावेळेला अनेक वृत्तपत्रांनी त्यांच्यावर लिहिलं आणि त्याच्यामध्ये केसरी जे आहे यांनी बाबासाहेबांच्या विरोधामध्ये, कट्टर विरोधामध्ये भूमिका घेतली. 14 ऑक्टोबर 1935 केसरीने एक अग्रलेख लिहिला आणि अग्रलेखाचं शीर्षक होतं की धर्मांतराने काय मिळवणार. आणि या अग्रलेखामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराच्या भूमिकेला प्रचंड विरोध करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि बाबासाहेबांना अवमानित करण्याचं काम या लेखनामधून केलेलं आहे. म्हणजे केसरी हा बाबासाहेबांच्या गुणगौरव करणारा वृत्तपत्र होतं असंही आपल्याला म्हणता येणार नाही. आता तुम्हाला सांगतो, नुसता अग्रलेख लिहून केसरी थांबला नाही. आता केसरीकराने काय झालं की 18 तारखेला अग्रलेख लिहिल्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये 15 नोव्हेंबरला एक जाणीवपूर्वक लेख त्याने आपल्या वृत्तपत्रामध्ये घेतला. सिद्धेश्वर बळवंत अभ्यंकर हे पुण्याचे होते, त्यांचा एक लेख छापला. आता या लेखामध्ये त्यांनी बाबासाहेबांची बदनामी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी 3 गोष्टी सांगितल्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत त्यांना विद्वान म्हटलं जातं, पण मी काही विद्वान म्हणत नाही म्हणले. त्यांनी म्हणले काय केलं, त्यांनी म्हणलं की त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी काय केलं की जगमान्य मनुस्मृतीचं दहन करण्याचं काम या माणसाने केलं. अस्पृश्य हे हिंदू नाहीत हे ब्रिटिशांसमोर सांगण्याचं काम केलं. एवढंच नाही तर या माणसाने भीमा कोरेगाव इथे जाऊन त्या ठिकाणच्या स्तंभाला अभिवादन केलं. त्यामुळं आपल्याला लक्षात येऊ शकेल की बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या देशाविषयी, आपल्या संस्कृतीविषयी अभिमान वाटत नाही. आणि मग बाबासाहेबांनी धर्म सोडला तर सोडू द्या, त्यांनी धर्मांतर केल्यानंतर आपलं काहीही वाकडं होणार नाही, अशा स्वरूपाचा लेख या केसरीनं छापलेला आहे.
ज्या केसरीने बाबासाहेबाबद्दल संघाला भेट दिली म्हणून अतिशय गोडवेपणे लिहिलेलं आहे असं वाटत नाही आपल्याला. कारण केसरीची बाबासाहेबांकडे बघण्याची भूमिका 1935 पासून अशाच प्रकारची होती. त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो की 19 नोव्हेंबर 1935 म्हणजे अभ्यंकराचा लेख आल्यानंतर लगेच 4 दिवसांनी वाघ जोशी नावाचे एक कवी होते, त्यांची एक कविता त्यांनी जाणीवपूर्वक छापली. खूप मोठी कविता होती आणि ती कविता म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराच्या विचाराची खिल्ली उडवणारी कविता होती. आणि ही कविता त्यांनी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी सांगितली. यावरून आपल्या लक्षात येऊ शकेल की केसरी म्हणजे बाबासाहेबांविषयी खूप चांगलं लिहिणारा आणि खरं लिहिणारा, बाबासाहेबांच्या विचाराचा पेपर नव्हता, हेही आपल्या लक्षात येऊ शकेल. आणि म्हणून केसरीचा एक कात्रणाच्या आधारावर म्हणजे आपल्याकडे म्हणतात की सुताहून स्वर्ग गाठण्याची जी कल्पना आहे ती कल्पना आपल्याला या ठिकाणी दिसून येते. दुसरी गोष्ट 1936 मध्ये ॲनिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक म्हणजे भाषण होतं, ते भाषण न झाल्यामुळे ते पुस्तक आलेलं आहे. आणि त्या पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सरळ असं म्हटलेलं आहे की हे हिंदू म्हणून माझं शेवटचं भाषण आहे. आता हिंदू महासभेचा आणि त्यांचं जवळचा संबंध असतं तर त्या ठिकाणी देखील बाबासाहेबांचं भाषण झालं असतं, परंतु हिंदू महासभेने ते होऊ दिलेलं नाही. त्यानंतर आपल्याला एक गोष्ट सांगतो की बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केल्यानंतर काही दिवसांनी एक निर्भीड नावाचं एक साप्ताहिक निघालं. आणि या निर्भीड साप्ताहिकामध्ये एक व्यंगचित्र दिलं होतं. त्या व्यंगचित्राचं नाव होतं आधुनिक सीता स्वयंवर. आता आधुनिक सीता स्वयंवर कशाच्या आधारावर होतं की डॉक्टर मुंजे जे होते त्यावेळेला त्यांनी हिंदू सभेला असं मान्य केलं की बाबासाहेब धर्मांतर करतायत तर आपण त्यांना हिंदूचा भाग म्हणूया, त्यांना हिंदू महासभेचा अध्यक्ष करू असं घोषणा केली होती. परंतु कोणत्याही हिंदू महासभेच्या सदस्याने ते मान्य केलं नाही. त्याच्यावर ते व्यंगचित्र होतं. निर्भीडमध्ये व्यंगचित्र काय होतं की एका बाजूला बाबासाहेब उभा राहिलेले आहेत, दुसऱ्या बाजूला मुंजे आहेत आणि मुंजेच्या भूमिकेमध्ये एक मुलगी दाखवली आणि हिंदू महासभा एक मुलगी दाखवली. म्हणजे हिंदू महासभा जी आहे ते एका मुलीचं चित्र आहे आणि तिची सहली म्हणजे तिला सांगणारी जी आहे ती देखील मुलगी आहे. आणि मुंजे जे आहेत ते तिला सांगतात की यांना वरमाला घाल, म्हणजे या बाबासाहेबांची भूमिका यांना हिंदू महासभेचा अध्यक्ष करा असं होतं आणि वरमाला घाल म्हणते, परंतु ते न घालता तशीच उभे राहते आणि बाबासाहेब तिथंच हार घेऊन ती मुलगी तिथंच हार घेऊन उभा राहते आणि बाबासाहेब त्या ठिकाणीच उभा राहतात. म्हणजे हिंदू महासभा आणि बाबासाहेब यांच्यामध्ये अशा प्रकारची भूमिका होती. आणि मग अशा प्रकारची हिंदू महासभा, अशा प्रकारचा केसरी याचा संबंध जोडून बाबासाहेब हे संघाचे समर्थक होते हे सांगणं म्हणजे अतिशय चुकीची कल्पना आहे आणि भ्रामक कल्पना आहे, लोकांमध्ये दिशाभूल करण्याची कल्पना आहे. आता तुमचा अरुण आनंद असेल, तो लिहितो की बाबासाहेबांची फिलॉसॉफी आणि संघाची फिलॉसॉफी ही सारखी होती, त्यांची विचारसरणी सारखी होती. आणि कालच्या कार्यक्रमामध्ये देखील असंच म्हटलं गेलं की हेडगेवारांची कल्पना जी आहे आणि बाबासाहेबांची कल्पना एकच होती असं म्हटलं जातं. खरं तर हे तर अतिशय म्हणजे इतकं खोटं असू शकत नाही. म्हणजे हे बोलणं आपण हे खोटं देखील म्हणत नाही, खोट्याच्या पलीकडे आपल्याला इथं म्हणता येऊ शकेल. कारण दोघांची विचारधारा जर आपण पाहिली तर याच्यामध्ये नुसता विरोध नाही तर कॉन्ट्रोवर्सी आहे, विरोधाभास त्यामध्ये आहे. आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की संघाची स्थापना 27 सप्टेंबर 1925 मध्ये झाली. केशव बळीराम हेडगेवार यांनी याची स्थापना केली. आता ह्या हिंदू महासभेची उद्दिष्ट काय होते, त्याची आयडिओलॉजी काय होती? भारतीय राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षतेला विरोध, संविधानाला विरोध आणि हिंदुत्ववाद. हे 4 मुद्दे जे आहेत ते आपल्याला संघाच्या संदर्भामध्ये आढळून येतात. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेला पक्ष आपण लक्ष घ्या 1936 मध्ये स्वतंत्र मजूर पक्ष. या पक्षाची आयडिओलॉजी काय होती तर त्याच्यामध्ये पहिला मुद्दा मला वाटतं त्या निवडणुकीच्या काळामध्ये बाबासाहेबांनी टाकलेला होता आणि तो निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये देखील सांगितलं होतं की सुधारकांचा छळ होऊ नये किंवा सुधारकांना बहिष्कृत करू नये, अशा प्रकारचा एक मुद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी टाकला होता. म्हणजे जे सुधारक जे आहेत हे पुरोगामी विचार मांडतात तर त्यांना जे बहिष्कृत करू नये किंवा त्यांना त्रास देऊ नये अशी भूमिका होती. म्हणजे बाबासाहेबांना दाभोळकरांची जाणीव त्याच वेळेला होती. म्हणजे एका बाजूला तुम्ही असे आहेत की सुधारकांना ठार मारण्याची प्रवृत्ती आहे आणि दुसऱ्या बाजूला बाबासाहेब असं म्हणतात की या सुधारकांना जे आहेत हे बहिष्कृत करू नका, त्यांना त्रास देऊ नका असं म्हणणारे बाबासाहेब आपल्या या पक्षाच्या अनुषंगाने म्हणतात की मोफत शिक्षण आणि सक्तीचं शिक्षण दिलं पाहिजे असं म्हणतात. हे कुठल्याही पक्षाच्या हिंदू महासभेच्या आढळत नाही आपल्याला.
किंवा BJPमध्ये देखील आढळत नाही, हिंदू महासभेमध्ये देखील आढळून येत नाही. आता 1942 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी भूमिका मांडलेली आहे तीच भूमिका हिंदू महासभेची आणि RSSची आहे का? मग त्याच्यामध्ये सारख्यापणे आहे का? आपण पाहू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1942 मध्येच असं विधान केलं की या देशामधून ब्रिटिश गेले पाहिजेत, या मताचा मी देखील आहे. परंतु ब्रिटिश गेल्यानंतर हिंदूंनी आमच्यावर राज्य करावं ही गोष्ट मला अमान्य आहे. एवढंच नाही तर बाबासाहेब असं म्हणतात की या ठिकाणी आम्हाला गुलाम करणारी यंत्रणा जी आहे, जी व्यवस्था आहे ती हिंदूमध्ये आहे आणि ब्रिटिशामध्ये आहे. पण बाबासाहेब असं म्हणतात की मला हिंदूपेक्षा ब्रिटिश बरे वाटतात, कारण हजारो वर्षापासून आम्हाला गुलाम ठेवण्याचं काम जे आहे या ठिकाणी हिंदूंनी केलेलं आहे. आणि मग त्यांनी अजगराचं उदाहरण दिलं की आज या व्यवस्थेचे अजगर जे आहेत ब्रिटिश आणि हे, तर मला असं वाटतं की हिंदूपेक्षा ब्रिटिश चांगले अशा प्रकारची भूमिका बाबासाहेबांनी घेतली. एवढंच नव्हे तर हिंदू राष्ट्राला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध होता. आणि मग बाबासाहेबांचा हिंदू राष्ट्राला विरोध आणि मग ह्या संघाचा देखील राष्ट्रविरोध ह्यांच्यामध्ये सिमिलरिटी आहे का? म्हणजे एक पक्ष हा हिंदू राष्ट्रवादी आहे, हिंदुत्ववादी आहे आणि डॉक्टर बाबासाहेब अगदी त्याच्या विरुद्धामध्ये असलेले दिसून येतात. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक भाषण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन हे जे 8व्या तुमच्या 8व्या खंडामध्ये पेज नंबर 358 वर आपण पाहिलं तर बाबासाहेब काय म्हणतात बघा त्याच्यात. तर बाबासाहेब असं म्हणतात की हिंदू राष्ट्र ही संकल्पना प्रत्यक्षात उतरली तर ती महाभयंकर आपत्ती असेल. हिंदुत्ववादी काहीही म्हणत असतील तरी हिंदुत्व हे समता, स्वातंत्र्य, बंधुत्व याचा शत्रू आहे. त्याचप्रमाणे हिंदुत्व लोकशाही विरोधी आहे. आता मला सांगा की याच्यामध्ये मग सिमिलरिटी कुठं आहे की जे या ठिकाणी सांगितलं जातं की कराडच्या मध्ये बाबासाहेब संघाला भेट दिली आणि बाबासाहेब म्हणाले की तुमच्याविषयी मला म्हणजे आत्मीयता वाटते, आणि त्या सभेमध्ये असं सांगितलं की दोघांचे विचार सारखे होते. मला असं वाटतं की हे वाचल्यानंतर बघितल्यानंतर वाटतं का आपल्याला त्यांच्यामध्ये सारखेपणा आहे. तर त्यांच्या विचारामध्ये नुसते मतभेद नाही तर टोकांच्या विरोधी भूमिका आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून अशा टोकांच्या भूमिका असलेले लोक एकत्रित येऊ शकत नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते कधीही त्यांच्या जवळ जाऊ शकत नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संघाचे समर्थक होते असं म्हणणं तर केवळ हास्यास्पद नाही तर ती अशक्य गोष्ट आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. आणि असं असून देखील जर संघ म्हणत असेल की बाबासाहेब असं म्हणले तर मला असं वाटतं की एक प्रकारचं ढोंग आहे आणि खऱ्या अर्थाने लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम. आणि म्हणून मला असं वाटतं की सर्वसाधारणपणे ज्यावेळेला एका विचारधारेचा शत्रू दुसऱ्या माणसाची स्तुती करतो, म्हणजे त्याच्या लक्षात असतं की हे आपल्या विचारधारेच्या विरोधामध्ये आहे, असं असून देखील तो स्तुती करत असेल तर त्याच्यामागे काहीतरी षडयंत्र आहे हे तर असतं. नाहीतर मग आपल्याला असं दिसून येतं की आपण योग्य मार्गाने जातोय आणि आपल्याला त्या मार्गापासून विचलित करण्याचा हा प्रयत्न असू शकतो. मला तेच वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने सातत्याने चालणाऱ्या माणसाला विचलित करण्यासाठी अशा प्रकारची खोटी माहिती लोकांमध्ये पसरवली जाते किंवा भविष्यामध्ये काहीतरी षडयंत्र घडवून आणण्यासाठी अशा प्रकारची माहिती जी आहे या ठिकाणी पसरवली जाते. आणि म्हणून मला असं वाटतं की सर्वसाधारणपणे अशा गोष्टीपासून बौद्ध समाजाने किंवा ज्यांना समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय या व्यवस्थेवर विश्वास आहे, लोकशाहीवर विश्वास आहे, अशा माणसाने अशा अफवापासून दूर असणं हे अत्यंत आवश्यक आहे मला असं वाटतं. आणि याच्यावर आपण चांगल्या पद्धतीने विचार करण्याची गरज आहे, सद्विवेक बुद्धीने विचार करण्याची गरज आहे. आणि विशेषतः मी या ठिकाणी आवर्जून सांगेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेणारे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा अनुयायी म्हणून सांगणारे किंवा स्वतः मोठ्याने जय भीम म्हणणारी मंडळी जर या संघामध्ये काम करत असतील तर त्यांनी याच्यावर अधिक विचार करण्याची गरज आहे. कारण तुम्ही संघामध्ये काम करता किंवा हिंदुत्ववादी संघटनेमध्ये काम करता म्हणजे काय करता, तर ते काय करतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला उद्ध्वस्त करण्यासाठी तुम्हाला मजूर म्हणून त्यांनी ठेवलेला आहे. आणि त्या मजुरीचा मोबदला तुम्हाला सन्मान देण्याचं काम करतात, त्या मजुरीचा मोबदला तुम्हाला पुरस्कार देण्याचं काम करतात, त्या मजुरीचा मोबदला तुम्हाला पैसे देण्याचं काम करतात. म्हणजे तुम्ही पुरस्कारासाठी, पैशासाठी
किंवा प्रलोभनासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला उद्ध्वस्त करण्याचं काम करत आहात. त्यामुळे आपण त्याच्यावर विचार करण्याची गरज आहे. कारण आज आपण पाहतो की अनेक मंडळी त्यांना जोडली गेलेली आहे आणि हे आत्मघातकीपणा म्हणता येऊ शकेल. की जपानमध्ये एक कल्पना असायची, हराकिरी म्हटलं जात असायचं. हराकिरी म्हणजे एक आत्महत्या करण्याचा, स्वतःच्या आत्महत्या करण्याचा प्रयत्न म्हटलं जातं. तसं हराकिरीचा प्रकार म्हणजे जी माणसं आज संघामध्ये काम करतात, हिंदुत्ववादी संघटनेमध्ये काम करतात, ते माणसं म्हणजे हराकिरीचा मार्ग स्वीकारतात असं मला वाटतं. तेव्हा या ठिकाणी मी अधिक बोलणार नाही, पण आपण सगळ्यांना मी निमणूकपणे सांगेल की अशा प्रकारच्या अफवाचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे किंवा त्याचं ते आपण शोधून त्याचं बुद्धाच्या भाषेमध्ये सांगायचं असेल तर त्याचं वैज्ञानिक कसोटीवर, खऱ्या कसोटीवर, वस्तुनिष्ठ कसोटीवर उतरतं काही पाहिलं पाहिजे आणि तरच त्याच्यावर विश्वास आपण ठेवला पाहिजे. अन्यथा या प्रकारच्या किंवा अशा प्रकारच्या ज्या घोषणा आहेत, अशा प्रकारचे जे संभ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत, याच्यापासून समाजाला धोका निर्माण होऊ शकतो. या ठिकाणी मला बहुजन संघटने बोलण्याची संधी दिली, आपण देखील यामध्ये सहभागी झाला. तर मला एवढंच या निमित्ताने सांगायचं आहे की मी म्हणतोय म्हणून तुम्ही या विचाराची असं म्हणणार नाही, तुम्ही देखील याच्यावर विचार केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर निर्णय घेतला पाहिजे. आणि हे निर्णय घेत असताना स्वतः तर निर्णय घेतलाच पाहिजे, परंतु आपल्यातलेच आपले काही बांधव जे आहेत, दिशा चुकलेले आहेत, त्यांना देखील समजावून सांगण्याची गरज या ठिकाणी आपल्याला करावी लागणार आहे. अन्यथा येणारा काळ जो आहे अतिशय वाईट आपल्याला म्हणता येऊ शकणार नाही. कारण बौद्ध धर्मामधले काही भिक्खू देखील तिथं जॉईन झालेले आहेत, बौद्ध या ठिकाणचे काही अनुयायी देखील त्या ठिकाणी झाले, मुसलमानांचं एक विंग त्या ठिकाणी तयार झालेलं आहे. म्हणजे सर्व करून या ठिकाणी यांचं उद्दिष्ट एकच ठरेल की हिंदू राष्ट्रकल्पना ही त्यांच्या डोळ्यासमोर आहे असं मला वाटतं. की गुजरातमध्ये काही मी बोर्ड पाहिले की आपण गावामध्ये गेल्यानंतर काय तरी गावाच्या बाहेर एक बोर्ड लावलेला असतो की आपल्या या गावामध्ये आपलं स्वागत आहे. परंतु काही गावामध्ये मी तिथं असं पाहिलं की हिंदू राष्ट्राच्या या गावामध्ये तुमचं स्वागत आहे अशा प्रकारचे बोर्ड्स तिथं पाहिले आहेत. यावरून हा धोका अतिशय जवळ येऊन पोहोचलेला आहे आपल्याला असं म्हणता येऊ शकेल. आणि या धोक्याची सूचना आपल्याला मिळाल्यानंतर देखील आपण गाफील राहणं याच्यापेक्षा वाईट गोष्ट कोणती असू शकत नाही. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. पुन्हा एकदा मी खांडेकरांचे मनपूर्वक आभार मानतो की ज्यांनी एका महत्त्वपूर्ण विषयावर मांडणी करण्यासाठी मला सांगितलं आणि आपल्या सर्वांचे देखील मनपूर्वक अभिनंदन करतो आणि थांबतो. थँक्यू.